नमस्कार, सानवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मटण रस्सा, तोही गावच्या पद्धतीचा, सातारा पद्धतीचा झणझणीत असा मटण रस्सा। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी आता हे मटण घेतलं आहे अर्धा किलो, स्वच्छ धुवून घेतलं आहे 2-3 वेळा। आता मी ह्याच्यामध्ये एक पूर्ण चमचा धना पावडर, 2 चमचे मी हळद टाकते, मला काही अळणी पाणी करायचं आहे। आणि मी पूर्ण 1 चमचा मी मीठ घेते आणि कोथिंबीर घेते आणि हे ते मी मिक्स करून अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवते मटण, म्हणजे मला ह्याचा अळणी रस्सा बनवायला। आता मटण 20 मिनिटं चांगलं मॅरिनेट झाले। आता मी ह्या अळणी पाण्यासाठी कुकरमध्ये शिजत घालते। कुकरमध्ये 2 पळी तेल घेते भरून। आम्ही एक मोठा कांदा चिरून घेतला आहे। आपल्याला कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघू शकता आपलं मटण चांगलं, मटणाला पाणी सुटलं आहे। आता आपण थोडं गरम पाणी टाकून 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे आपलं मटण चांगलं मऊ असं शिजेल। आपल्याला जसं रस्सा पाहिजे ना, अळणी पाणी पाहिजे, त्यानुसार तुम्ही पाणी टाका। तर आता ह्याच्या मी 4-5 शिट्ट्या काढून घेते, म्हणजे आपलं मऊ असं चांगलं मटण शिजेल। आता आपला मटण कुकरमध्ये शिजत तोपर्यंत, आपला अळणी रस्सा होतोपर्यंत मी हा मसाला तयार करून घेते। त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतले आहेत, अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली, सुक्या खोबऱ्याची, थोडासा लसूण घेतला आहे, थोडा अद्रक घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे। मी खोबरं कांदा थोडासा लाल होतोपर्यंत भाजून घेते, परतून घेते, आणि म्हणजे हा थंड झाला की मग मिक्सरला बारीक करून घेईन। कांदा आणि खोबरं भाजून घेते, त्याच्यासाठी मी 1 पळी तेल घेते आणि थोडासा लालसर होतोपर्यंत कांदा आणि खोबरं परतून घेते। पहिले मी खोबरं टाकते, तुम्हाला पाहिजे तर खिसून पण तुम्ही खोबरं घेतलं तरी चालेल। थोडासा लाल होतोपर्यंत भाजून घेते। आपलं खोबरं लालसर झालेलं आहे, आता मी हे काढून घेते आणि कांदा असा थोडा लालसर होतोपर्यंत परतून घेते मी। मसाला चांगला थंड करून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया आपण। तर आपला आता मसाला मी चांगला थंड करून बारीक करून घेतला आहे मिक्सरला। आता मी मटणाचा रस्सा करायला घेते। आता 2 पळी तेल घेते, दोन ते 3 तेजपत्त्याची पानं घेते आणि आपला हा मसाला जो बारीक केला आहे ना, तो टाकून घेते मी। आपल्याला चांगला हा 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये। नंतर मग आपले सुके मसाले टाकायचे। मटण सुद्धा आपलं कुकरमध्ये चांगलं मऊ असं चांगलं शिजलं आहे। मसाला आता मी चांगला 5 मिनिटं परतून घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये मी सुके मसाले टाकते। ह्याच्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर टाकते, अर्धा चमचा हळद पावडर टाकते, आणि हा आमचा कांदा लसूण मसाला आहे ना, तो मी 1.5 चमचा टाकते, कारण की हा तिखट आहे। तुम्हाला जर तिखट जास्त पाहिजे असेल तर थोडं तिखट जास्त टाका। आणि मी हा 1 चमचा गरम मसाला टाकते। हे मसाले सुद्धा मी 5 मिनिटं चांगली परतून घेते आपल्या या मसाल्यामध्ये। आपलं तेल सुटतोपर्यंत आपल्या मसाल्याला तेलही चांगलं सुटलं आहे। तर आता मी हा जो अळणी पाणी रस्सा बनवला आहे शिजवून मटणाचा, तुम्ही आता ह्याच्यामध्ये टाकते।
तर बघू शकता आपला रस्सा हा तयार होत आहे. आता ह्याला जरा 10 मिनिटं चांगलं कमी गॅसवर शिजून घेऊया आणि वरून कोथिंबीर टाकून आपला रस्सा तयार होईल. बघू शकता आपला मटणाचा रस्सा तयार झाला आहे. तरी खूप मस्त आली आहे. कलर पण बघा तुम्ही छान आला आहे. सुगंध मस्त येत आहे. आपल्या सातारच्या पद्धतीनं खूप मस्त असं झालं आहे. चला तर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्स नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील, रेसिपी बघायची असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.